फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। वैद्यकीय चाचणीनंतरच कोर्टात हजर केलं जाणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरनाच प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांतनं नकार दिला, कुटुंबियांची माहिती। प्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटण दौरा। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। एकतर जैन मंदिर वाचवा, नाहीतर मंत्रीपद वाचवा, फडणवीसांची मोहोळांना तंबी। रवींद्र धंगेकरांचा दावा, 1 तारखेची वाट कशासाठी, तात्काळ विषय मार्गी लावा, धंगेकरांची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मुंबईतील मतदार यादीतील घोळांचं सादरीकरण करणार। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यात देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायम स्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15ला सुटणार। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेत पूर्णपणे बंद। जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता निर्णय। जळगावमधून सध्या मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा।